Evening students, page number 56, unsolved problem number 3. From the following trial balance and adjustments given below of Reena and Aarti, you are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 19 and balance sheet as on that date. नेहमीप्रमाणे आपले 3 अकाउंट तयार करून घ्यायचे, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. ट्रेडिंग अकाउंटला लिहून ठेवायचं अगोदरच टू ओपनिंग स्टॉक, टू परचेसेस क्रेडिटला, बाय सेल्स 2-4 ओळी सोडून बाय क्लोजिंग स्टॉक आणि ॲसेटला क्लोजिंग स्टॉक लिहून ठेवलं तरी चालेल. ॲडजस्टमेंटचे टिक मार्क करून घ्यायचे. पहा नंबर 2 बॅड डेट्स RDD डेटर्सवर आहे. नंबर 3 मध्ये परत डेटर्स आहे. त्यानंतर नंबर 3 मध्ये क्रेडिटर्सवर पण आहे, त्याला टिक मार्क करा. त्यानंतर नंबर 4 आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस आणि सॅलरीज इनर कॉलमला लिहायचं आहे, लक्षात ठेवा, टिक मार्क करून ठेवा. इन्शुरन्स इनर कॉलमला लिहायचं आहे. डेप्रिशिएशन आहे पहा लँड अँड बिल्डिंगचं. आणि शेवटची 7 नंबरची ॲडजस्टमेंट आहे. रीना अँड आरती आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो. भांडवलाच्या प्रमाणात त्यांचा रेशो असेल. पहा आपण सोडवायला सुरुवात करू. परचेसेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला, सन्ड्री डेटर्स ॲसेट बाजूला, सेल्स रिटर्न ट्रेडिंगच्या क्रेडिटला आधी लिहायचं बाय सेल्स आणि त्याच्या खाली लिहायचं लेस सेल्स रिटर्न. ओपनिंग स्टॉक आपण लिहून ठेवलेले आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहून ठेवायचे 1 नंबरला. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू बॅड डेट्स लँड अँड बिल्डिंग ॲसेटला घ्यायचं आहे. ॲडजस्टमेंट इनर कॉलमला घ्यायचं आहे. खाली लेस डेप्रिशिएशन लिहून ठेवायचं. फर्निचर ॲसेटला बॅलन्स शीटच्या डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, रॉयल्टीज लक्षात ठेवायचं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, रेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, सॅलरीज प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला इनर कॉलमला घ्यायचं आहे. ॲडजस्टमेंट आहे वेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, ॲडजस्टमेंट आहे इनर कॉलमला घ्यायचं आहे. इन्शुरन्स इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यायचं आहे. ॲडजस्टमेंट आहे इनर कॉलमला घ्या. त्यानंतर ड्रॉईंग अगोदर लायबिलिटी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला कॅपिटल लिहायचं आणि कॅपिटलच्या खाली लेस ड्रॉईंग रीनाचं कॅपिटलमधून लेस करायचं, आरतीच्या कॅपिटलमधून आरतीचं ड्रॉईंग लेस करायचं. कॅश ॲट बँक आणि कॅश इन हँड बॅलन्स शीटच्या ॲसेट बाजूला लिहायचं. त्यानंतर आता क्रेडिट बाजू पहा ट्रायल बॅलन्सची. सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला, परचेस रिटर्न ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला परचेसेसमधून लेस करायचं पहा. RDD सध्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहायचं आहे 2-4 ओळी सोडून आणि लेस ओल्ड RDD म्हणायचं त्याला. त्यानंतर डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला, कमिशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला, कॅपिटल लायबिलिटी बाजूला लिहायचं पहा रीना आणि आरती. ॲडजस्टमेंट नंबर 7 पहा कॅपिटल रेशोमध्ये रेशो आहे त्यांचा आता, म्हणजे किती आहे 50,000 आणि 30,000 हे शून्य कट करून टाकायचे, म्हणजेच त्यांचा रेशो किती आला 5:3. नेट प्रॉफिट त्यांना 5:3 मध्ये वाटायचं, एवढं ध्यानात ठेवायचं. पहा आता ॲडजस्टमेंट सुरू. आपण ॲडजस्टमेंट त्या ठिकाणी एक समजून घेऊ प्रत्यक्षात. पहा पहिले ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला लिहिलं आहे पहा बाय क्लोजिंग स्टॉक 22,000 आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट बाजूला क्लोजिंग स्टॉक लिहिलेलं आहे पहा 22,000. ॲडजस्टमेंट नंबर 2 राईट ऑफ ₹900 फॉर बॅड डेट्स बॅड अँड डाऊटफुल डेट्स. 900 रुपये ॲसेटला डेटर्समधून वजा करायचे पहा. ॲसेट बाजूला सन्डे डेटर्स मांडलेले आहे आपण आधीच पहा, इथं सन्डे डेटर्स लिहिलेले आहे. त्यात लेस बॅड डेट्स हे पहिले 900 वजा करायचे. ह्या 900चा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. प्रॉफिट अँड आपण हे ओल्ड डेटले नाही का लेसची जागा सोडली ती वरती, इथं लिहायचं आहे टू बॅड डेट्स 900. इथे घेतले ॲड न्यू घेतले हे ट्रायल बॅलन्समधले आणि इथे घेतले हे 900 ॲडजस्टमेंटमधले.
त्यानंतर ॲडजस्टमेंट 2मध्ये अजून पहा, क्रिएट प्रोव्हिजन फॉर रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स 1000, 1000 ॲसेटला डेटर्समधून वजा करायची पहा. डेटर्समधून लेस प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स 1000 लेस केले. त्यानंतर या 1000चा दुसरा परिणाम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला टू रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स, हे पण इथे घेतले 1000, इथे घेतलेले प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, सॉरी हे इथे ॲड न्यू रिझर्व 1000 या ठिकाणी घेतलेले आहेत. त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 3मध्ये पहा, ॲडजस्टमेंट नंबर 3मध्ये परत क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स ॲट 3%, 3% परत करायचं पहा. ॲसेटला डेटर्स जे आहे इनर कॉलमला आलेले आहेत पहा, 38,100, याच्यावर 3% काढायचं, म्हणजे 38,100च्या 300 काढायचे, 0 कट करायचे, 381ला 3 बनायचं. त्याला नाव द्यायचं लेस प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स 3% पहा, 1143 हे वजा केले. आणि याचा सेकंड इफेक्ट करायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला ॲड न्यू रिझर्व फॉर डिस्काउंट 1143. त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 3मध्ये परत दिलेले आहे पहा, 3मध्ये क्रेडिटर्स पण दिलेले आहेत पहा. क्रेडिटर्स ॲट 5%, लायबिलिटी बाजूला क्रेडिटर्स आहेत पहा. क्रेडिटर्सवर म्हणजे सावकारावर सूट मिळाली, 500 क्रेडिटर्स दिलेले आहेत, 25,700 लेस प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स 1285, हे बाई वजा केले 1285. याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय RDC 1285 फायदा झाला म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. ॲडजस्टमेंट नंबर 4 आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस ₹700 अँड सॅलरी ₹800. वेजेसमध्ये ॲड करायचं पहा, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ॲड आउटस्टँडिंग वेजेस 700, सॅलरी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आहे पहा, ॲड करायचं ॲड आउटस्टँडिंग 800. आणि याचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला घ्यायचा असतो. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस सॅलरी 700 आणि 800. ॲडजस्टमेंट नंबर 4 संपल्यानंतर 5 नंबर पहा, इन्शुरन्स इज पेड फॉर 15 months विथ इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 18. 15 महिन्याचा विम्याचा हप्ता भरला, 12च महिन्याचा भरायला पाहिजे, म्हणजे 3 महिन्याचा जास्त भरला. इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिलेलं आहे पहा, 1500. 1500ला 15 भागायचं म्हणजे 1 महिन्याचं येईल, म्हणजे 1 महिन्याचं येईल. 1500ला 15 भागल्यावर 100. 3 महिन्याचे 300 वजा करायचे, जादा लेस प्रीपेड म्हणायचं, 300 वजा करायचे. आणि याचा सेकंड इफेक्ट माहिती आहे आपल्याला, बॅलन्स शीटच्या ॲसेट बाजूला प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम हे 300. त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 6 डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग ॲट 5%. लँड अँड बिल्डिंग घ्यायचं पहा, ॲसेट बाजूला लेस डेप्रिशिएशन 5% वजा करायचं, 2500चे निम्म 1250 येईल. याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू डेप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग 1250. आणि शेवटची ॲडजस्टमेंट काय आहे, कॅपिटल रेशोमध्ये नेट प्रॉफिट आपल्याला वाटायचं, कॅपिटल रेशो पाहिला आपण, तर बेरचा करायचे पाहता. बेरचा करताना पहा, सुरुवातीला कोणती बाजू जास्त येते, क्रेडिट 79,200 घेतलं, याच्यातून या 1800 पासून 1500पर्यंत एवढी बेरीज करायची, 79,200 मधून वजा करायचं ते, मग जो फरक येईल त्याला नाव द्यायचं टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 23,900. हा ग्रॉस प्रॉफिट क्रेडिटला घ्यायचा, बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 23,900. आणि हा आता प्रॉफिट अँड लॉस टॅली करायचं, कोणती बाजू जास्त आहे ती पहा, 25,485
25,485. आता ही डेबिटची बेरीज करायची टोटल 1900 पासून 2143 पर्यंत ही सगळी ही बेरीज करायची. ओल्ड RTD याच्यातून वजा केलेलं आहे पण लक्षात ठेवा. ही बेरीज केली आणि ती याच्यातून वजा करायचं 25,485 मधून नेट प्रॉफिट येतो. तो नेट प्रॉफिट येतो 13,592. हा आपल्याला 5-3 मध्ये वाटायचं कॅपिटल रेशोमध्ये. म्हणजे 8ने भागायचं याला 13,592ला 8ने भागायचं. जो भागाकार येईल त्याला त्या ठिकाणी 5ने गुणायचं आणि 3ने गुणायचं. म्हणजे ह्या रक्कम येतील. रीनाला येईल 8,495 आणि आरतीला येईल 5,097. हा नेट प्रॉफिट लायबिलिटी बाजूला कॅपिटलमध्ये त्यांचं ॲड करून टाकायचा. ॲड नेट प्रॉफिट आणि आरतीचा इथं घेतला ॲड नेट प्रॉफिट 5,097. टोटल बाहेर घ्यायची. ड्रॉइंग आधी वजा केले नंतर वजा केली तरी चालेल. बॅलन्स शीट टॅली होतं 1,16,507 या रकमेने ही टॅली होतं. अशा पद्धतीने आपण तिसरा पण अनसॉल्व प्रॉब्लेम समजून घेतला. उदाहरण लिहिण्यासाठी तुम्हाला फोटो टाकतो. बाकी व्हिडिओ तुम्हाला ती सहज समजेल. 2-3 व्हिडिओ पाहिला तर लगेच आपल्याला ती समजून येते.